शांतपा. नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने तयार केलेल्या या विशेष सादरीकरणात सर्वांचं स्वागत. आज आपण इंडक्शन कुकिंग मागच्या एका खूपच इंटरेस्टिंग विज्ञानाचा शोध घेणार आहोत. चला एका प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय की एक कुकटॉप काही मिनिटांतच पाणी खळाखळा उकळवू शकतो, पण त्याच वेळी त्याला हात लावला तर तो एकदम थंडगार असतो? हे असं कसं शक्य आहे, नाही का? ही काही जादू नाहीये. हे तर आपल्याच स्वयंपाकघरातल्या एका खूप ओळखीच्या उपकरणामागचं विज्ञान आहे. आणि ते उपकरण म्हणजे आपला आधुनिक इंडक्शन स्टोव्ह. चला तर मग हे नेमकं कसं काम करतं तेच आज आपण समजून घेऊया. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण स्वयंपाकघरातल्या या जादूबद्दल बोलू. मग त्याच्या मागचं खरं विज्ञान म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं रहस्य उलगडू. त्यानंतर इंडक्शन स्टोव्हच्या आत नेमकं काय असतं ते बघू. शेफ्सना हे इतकं का आवडतं याचे फायदे जाणून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी एक गोल्डन रूल, एक सुवर्ण नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, स्वयंपाकघरातील एक जादू. आता याला जादू का म्हणतो आपण? कारण हा कुकटॉप स्वतः गरम होत नाही, पण त्यावर ठेवलेलं भांडं मात्र अगदी गरमागरम करतो. बघा, आपल्या पारंपरिक गॅस शेगडीत किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हमध्ये काय होतं? आधी बर्नर किंवा कॉईल तापते, मग त्यावर ठेवलेलं भांडं गरम होतं आणि मग आतलं अन्न शिजतं. पण इंडक्शनमध्ये हे सगळं उलटं आहे. इथे असं वाटतं की उष्णता जणू काही थेट भांड्याच्या आतच तयार होतीये आणि स्टोव्हचा पृष्ठभाग मात्र अगदी शांत थंड राहतो. तर मग या जादूमागचं रहस्य काय आहे? ते दडलंय विज्ञानाच्या एका मूलभूत तत्वात. चला तर या स्टोव्ह मागे लपलेल्या सायन्सचा म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा किंवा विद्युत चुंबकत्वाचा पडदा उघडूया. हे सगळं घडतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वामुळे, ज्याला आपण मराठीत विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतो. आता हे नाव जरी मोठं वाटलं तरी संकल्पना अगदी सोपी आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा एक सतत बदलणारं चुंबकीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड एखाद्या धातूच्या वस्तूच्या संपर्कात येतं, तेव्हा त्या वस्तूमध्ये आपोआप एक वीज प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिक करंट तयार होतो. ठीक आहे, तर ही प्रक्रिया नक्की कशी होते? फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप 1, स्टोव्हच्या आत असलेल्या एका कॉईलमधून वीज वाहते. स्टेप 2, या विजेमुळे तिथे एक अदृश्य पण खूप शक्तिशाली असं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आणि स्टेप 3, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, हेच मॅग्नेटिक फील्ड थेट भांड्यामध्ये उष्णता निर्माण करतं. परत एकदा सांगतो, स्टोव्हमध्ये नाही तर थेट भांड्यात. सिद्धांत तर आपण समजून घेतला, पण आता प्रत्यक्ष स्टोव्हच्या आत डोकून बघूया की ही कॉईल कुठे असते आणि हे सगळं नक्की कसं घडतं. तर त्या काळ्या चकचकीत काचेच्या खाली काय लपलेलं असतं? तर तिथे असते तांब्याच्या तारेची एक मोठी शक्तिशाली कॉईल. जसा आपण स्टोव्ह सुरू करतो तशी या कॉईलमधून वीज धावू लागते आणि मग तयार होतं ते आपलं अदृश्य चुंबकीय क्षेत्र. हे चित्र बघा, यातून सगळी प्रक्रिया एकदम स्पष्ट होते. वीज येते कॉईलमध्ये, कॉईल बनवते चुंबकीय क्षेत्र आणि हे चुंबकीय क्षेत्र थेट भांड्यात जाऊन तिथे उष्णता निर्माण करते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उष्णतेसाठी कुकटॉप आणि भांड्याचा एकमेकांना स्पर्श होण्याची काहीही गरज नाही. तर या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा एकच आहे. स्टोव्हचा पृष्ठभाग स्वतः गरम होत नाही, फक्त आणि फक्त पॅन गरम होतो. उष्णता भांड्यात तयार होते, स्टोव्हवर नाही. आणि म्हणूनच इंडक्शन स्टोव्ह वापरायला इतका सुरक्षित असतो. ठीक आहे, तंत्रज्ञान तर मस्त आहे, समजलं. पण याचा रोजच्या वापरात काय फायदा? म्हणजे मोठमोठे शेफ्स आणि अनेक लोक आजकाल इंडक्शनला पसंती का देत आहेत? याचे फायदे खरंच खूप आहेत. एकतर हे प्रचंड एनर्जी एफिशियंट आहे, कारण उष्णता थेट भांड्यात जाते, आजूबाजूला वाया जात नाही. दुसरं, हीटिंग खूप फास्ट आणि रिस्पॉन्सिव्ह आहे, म्हणजे तापमान लगेच कमी जास्त करता येतं. तिसरं, पृष्ठभाग थंड राहत असल्यानं हे जास्त सुरक्षित आहे. आणि हो, काही सांडलं तरी ते पृष्ठभागावर करपत नाही, त्यामुळे साफसफाई करणं एकदम सोपं होऊन जातं. आणि एनर्जी एफिशियन्सीबद्दल बोलायचं झालं तर फरक खरंच खूप मोठा आहे. इंडक्शनमध्ये वापरलेली जवळपास 90% ऊर्जा थेट अन्न शिजवण्यासाठी वापरली जाते. याउलट गॅस किंवा साध्या इलेक्ट्रिक स्टोव्हमध्ये खूप सारी ऊर्जा, म्हणजे जवळजवळ अर्धी ऊर्जा आसपासच्या हवेतच वाया जाते. चला, आता या सगळ्याच्या शेवटच्या पण कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. इंडक्शन वापरण्यासाठी एक गोल्डन रूल आहे, एक सुवर्ण नियम, आणि तो आहे योग्य भांड्यांच्या निवडीबद्दल. मग आता एक प्रश्न नक्कीच मनात येतो की इंडक्शनवर आपण कोणतंही भांडं वापरू शकतो का? आणि याचं सरळ उत्तर आहे नाही. इंडक्शनसाठी फक्त फेरोमॅग्नेटिक म्हणजेच लोहचुंबकीय भांडीच लागतात. आता हा शब्द अवघड वाटला तरी याचा अर्थ सोपा आहे.
ज्या भांड्यांना चुंबक चिकटतो, म्हणजे कास्ट आयर्न किंवा विशिष्ट प्रकारचं स्टेनलेस स्टील, काच, ॲल्युमिनियम किंवा तांब्याची भांडी यावर अजिबात चालणार नाहीत. पण आपलं भांडं चालेल की नाही हे कसं ओळखायचं? यासाठी एक अगदी सोपी टेस्ट आहे. घरातला कुठलाही एक साधा मॅग्नेट घ्या आणि भांड्याच्या तळाला लावून बघा. जर तो घट्ट चिकटला तर समजून जा ते भांडं इंडक्शन फ्रेंडली आहे. चला तर आजच्या या सादरीकरणातले 3 महत्त्वाचे मुद्दे पटकन आठवूया. नंबर 1, इंडक्शन मॅग्नेटिक फील्ड वापरून थेट भांडं गरम करतं, पृष्ठभाग नाही. नंबर 2, यामुळे कुकटॉप थंड आणि वापरायला जास्त सुरक्षित राहतो. आणि नंबर 3, यावर फक्त आणि फक्त चुंबकीय म्हणजेच फेरोमॅग्नेटिक भांडीच काम करतात. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. जर आज आपला स्वयंपाकघर स्वयंपाकासाठी अशा अदृश्य ऊर्जा क्षेत्रांचा वापर करत असेल तर विचार करा, भविष्यात आपल्या घरात आणखी कोणकोणती आश्चर्यकारक तंत्रज्ञानं दाखल होतील? नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?